बातमी नाशिकमधून सध्या पावसानं ओढ दिलेली आहे। पाऊस बरेच दिवस झाला बरसला नाहीये, त्यामुळे नाशिकमध्ये अनेक धरणांनी तळ गाठलेला आहे। नाशिकमधील तब्बल 17 धरणांनी तळ गाठलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील ही दृश्य आपण पाहतोय। अनेक धरणांमध्ये पाणी साठा हा कमी झालेला आहे। पाऊस बरसला नाहीये, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 26 पैकी तब्बल 9 धरणं ही पूर्णपणे कोरडी ठाक पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा चिंतेत वाढ झाली आहे। जर पाऊस आणखी काही दिवस आला नाही तर याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, पाण्याअभावी नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठलेला आहे। जर पुढच्या काही दिवस पाऊस बरसला नाही तर भीषण अशी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। काय नेमकी स्थिती आहे नाशिकमधील धरणांची? जवळपास जून महिन्याचे जवळपास 14 दिवस हे लोटलेले आहेत। अद्याप मान्सूनचं जो आगमन आहे तो नाशिकमध्ये झालं नाही आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष करून मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। अगदी हंडाभर पाण्यासाठी लोकांना 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावं लागतंय। अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय आणि 200 ते 250 टँकरद्वारे प्रशासनाकडनं वेगवेगळ्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विशेष करून हे आता पाणी पुरवठा केला जातोय आणि नाशिक जिल्ह्यामध्ये छोटे मोठे असे 24 प्रकल्प आहेत आणि या 24 प्रकल्पामध्ये जेमतेम 23 ते 24% पाणीसाठा इतकंच आहे आणि त्यामुळे अजून जर मान्सून लांबला तर भीषण पाण्याची परिस्थिती किंवा भीषण पाणी टंचाई नाशिकमध्ये एकूणच निर्माण होईल अशा पद्धतीचं भीती व्यक्त होत आहे। आणि नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात तूर्त तरी 35% पाणीसाठा आहे आणि त्यामुळे नाशिक शहरात मात्र अद्याप कुठल्याही पद्धतीचं पाणी कपात हे लागू केलं नाहीये। पण कालच राज्य सरकारचे नवीन हे निर्देश आलेले आहेत। 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवण्याचा जो एकूणच निर्देश आहे अशा पद्धतीचे हे निर्देश हे स्थानिक पातळीवरती आल्यानंतर आता त्या सगळ्या अनुषंगाने जो एकूणच नियोजन आहे ते स्थानिक पातळीवरती केला जातोय आणि त्यामुळे अजून जर पाऊस लांबला तर नाशिक शहरात देखील पाणी कपात हे लागू शकतो एक अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत आता पाण्याचं नियोजन प्रशासन कशा पद्धतीने करतं हे बघणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।